नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये एक जबरदस्त असा प्रोमो आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि त्या 28 जूनच्या या प्रोमोमध्ये आता प्रेमाचा एक रंग भरणारा वटपौर्णिमे विशेष भाग यामध्ये आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा मित्रांनो, वटपौर्णिमेचा सण असतो. ईश्वरी छान तयार झालेली असते आणि आता ती अर्णवच्या पायावर पाणी घालते. आता दोघे एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात. एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघता मात्र आता अर्णव आज ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी आज तू खूपच सुंदर दिसते. तर ईश्वरी म्हणते की आज माझा वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि उपवास आहे. आणि हा उपवास का पकडतात सर, तुम्हाला माहितीच असेल. हा उपवास मी माझ्या अर्णव सरांसाठी पकडलेला आहे. तेव्हा अर्णव खुश होतो आणि तिच्यासमोर उभा राहतो. तो सुद्धा खूपच छान नटलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरी त्याच्या पायावर वगैरे पाणी घालते आणि म्हणते की हे बघा, मी तुमची आज पूजा करणार आहे. आज वटपौर्णिमेचा सण आहे. आणि ती मात्र आता आपल्या अर्णवची पूजा करत असते. अर्णवच्या पाया वगैरे पडते, पाणी वगैरे घालते. आणि शेवट मात्र आता ती पूजा वगैरे झाल्यानंतर त्याला दोरा सुद्धा म्हणजे असं जसे आपण वडाच्या झाडाला फेरे घालतो तशी ईश्वरी मात्र आता अर्णवला फेरे घेऊन त्याला दोऱ्याने गुंडाळत आहे. दोऱ्याचे 7 फेरे घेते. अर्णव म्हणतो की ईश्वरी तू वेडी आहेस का, तू काय करतेस. त्यावरती ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, जसं आपण वडाच्या झाडाला फेरे मारतो मग तसंच तुम्ही माझं वडाचं झाड आहात आणि मी तुम्हाला आज फेरे मारत आहे. तेव्हा दोघं एकमेकांकडे पाहत आहे. तर अर्णवला मात्र हसू येते. आणि हे बघा, वडाचं झाड नाही मिळालं तर काय झालं, आता तुम्हीच माझे म्हणजे वडाचं झाड आहात आणि वडाचं झाड म्हणून मी तुमचीच पूजा करत आहे. त्यामुळे आता अगदी पूर्णपणे भक्तिभावाने आणि श्रद्धेने मात्र मी ही पूजा करत आहे आणि मनोभावाने मी तुमची पूजा करत आहे. आणि आज मात्र ही पूजा गोड मानून घ्या बरं का. म्हणून आता ईश्वरी खूप खुश होऊन हसत असते. अर्णव तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता अर्णव तिला उचलून घेतो आणि तिला म्हणतो की चल, तुझ्यासाठी मी काही पण करू शकतो. तर अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात. दोघं एकमेकांच्या मिठीत असतात. त्या दोघांची जोडी इतकी सुंदर दिसत असते कारण ईश्वरीने आज नऊवारी साडी नेसलेली असते आणि आज चक्क एक नवरा म्हणून तिने आपल्या अर्णवची पूजा केलेली आहे. इतकं सुंदर तिचं रूप दिसत असतं. तेव्हा मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी यांची जी काही वटपौर्णिमा आहे तर ती अगदी दणक्यात साजरी होते. आणि शेवटी अर्णवने मात्र ईश्वरीला आता प्रपोजसुद्धा केलेला आहे या वटपौर्णिमेच्या दिवशी. तर मित्रांनो, आता काय होणार आहे, आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं नातं कसं बहरणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो, धन्यवाद.